नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं मसालावर्गीय पीक जे आहे अद्रक, या अद्रकाबद्दल अद्रकाच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती पाहणार आहोत. या पिकामध्ये पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थापन करणारे बरेच शेतकरी आहेत. बरेच नवीन शेतकरीसुद्धा अद्रकामध्ये येत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे बारकावे आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिलं तर जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, खत व्यवस्थापन आहे, हे एक महत्त्वाचं आहे. इतरसुद्धा महत्त्वाच्या गोष्टी. तर या सगळ्याच उत्पादन वाढीसाठी किंवा चांगल्यात चांगलं उत्पादन येण्यासाठी आपल्याला काय काय व्यवस्थापनाचे बारकावे आहेत, काय महत्त्वाच्या बाबी आहे ते आपण पाहणार आहोत. या पिकाला उत्कृष्ट व्यवस्थापन करतो म्हटलं तर खर्च थोडासा वाढतो, पण जर बाजारभाव बऱ्यापैकी जर असेल तर इथं एकरी नफासुद्धा आपल्याला चांगला मिळू शकतो. त्यामुळं आपण जर चांगलं व्यवस्थापन केलं तर विक्रमी उत्पादन घेणं हे प्रत्येक शेतकऱ्याला इथे शक्य आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया जमिनीची निवड. कोणत्या जमिनीची आपण अद्रक लागवडीसाठी निवड करू शकतो आणि कोणती जमीन टाळावी हे फार महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या ठिकाणी जर एकदा लागवड झाली तर खर्च वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळं बघा, आता हे जे पीक आहे अद्रक, हे पीक जमिनीच्या आत वाढतं. त्यामुळे याला निचरा, पाण्याचा निचरा चांगली होणारी जमीन आवश्यक आहे. पाणी धरून ठेवणारी, पाणी साचून राहणारी जमीन बिलकुल नको. पाण्याची निचरा चांगला होणारी जमीन म्हणजे साधारणतः वरती 2 फूट 3 फुटापर्यंत काळी माती असेल तरी चालेल, पण त्याच्या खाली एक 2-3 फुटाचा मुरमाचा थर जर असेल तर ही जमीन त्याला सगळ्यात योग्य आहे. अशा जमिनीमध्ये पाणी धरून राहत नाही, पाण्याचा निचरा योग्य होतो. किंवा समजा भारी जमीन असेल, खोलवर पर्यंत काळी माती जरी असेल तर त्याला मग उतार असावा. शक्यतोवर आपण कोणत्याही पिकामध्ये उताराला आडवी पेरणी करा म्हणतो, पण इथे आपण असं म्हणूया की उताराच्या दिशेनं आपल्याला लागवड करावी लागेल, म्हणजे पाणी साचून राहायला नको या पद्धतीनं. तर चांगला निचरा होणारी जमीन ही याच्यासाठी महत्त्वाची आहे. पण कोणत्या जमिनीत लागवड करू नये तर चुनखडीयुक्त जमीन, बिलकुल या चुनखडी जमिनीत अद्रक लावायचंच नाही. कारण चुनखडीच्या जमिनीत कॅल्शियम जास्त आणि झिंक फेरस कमी असतो आणि या पिकाला झिंक आणि फेरसची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यामुळे चुनखडी जमीन टाळा. पांढरीची जमीन, काही ठिकाणी गावाच्या बाजूला गावखरी जे आपण म्हणतो पांढरीची जमीन असते त्याच्यातसुद्धा अद्रकाची लागवड करू नका. चिबाड जमिनीत तर बिलकुल लागवड करू नका. त्यानंतर पानबसन जमीन जी आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याची लागवड करायची नाही. तर अशी उत्तम निचरा होणारी किंवा थोडासा उतार, स्लोप असलेली जमीन आपण इथे निवडायची आहे. आता लागवडीपूर्वी काय मशागत करायची आहे हे तर सगळेच सांगतात. आडवं उभं नागरा आणि वखराच्या पाळ्या द्या, बरोबर आहे. पण हे पीक जे जमिनीत वाढणार आहे त्यामुळं आपल्याला आडवी आणि उभी नांगरणी करून जास्तीत जास्त माती तयार करावं लागेल आणि ती माती जास्तीत जास्त भुसभुशीत करावी लागेल. जेवढी माती जास्त भुसभुशीत तेवढं अद्रकाचं वाढ जी आहे जमिनीत ती चांगली होईल. त्यामुळे जास्तीत जास्त माती तयार करणे आणि माती भुसभुशीत करण्यासाठी मग जे काय व्यवस्थापन आहे, कोणी रोटारेझर न करते, कोणी तुमच्या वखरपाळ्या जास्त देतात, आडवे उभं परत बळीरामनं नागरते, अशी चांगली मशागत करून नंतर साधारणतः 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत. कारण हे पीक खादाड पीक आहे, याला आपण फक्तच रासायनिक खतं देऊन होणार नाही. तर एकतर आपल्याला चांगलं शेणखत कुजलेलं याचा वापर करावा लागेल किंवा याच्या आधी हिरवळीचं खत घ्यावं लागेल. गांडूळ खत आहे, कोंबडी खत आहे किंवा बकरीचं खत आहे, जे काय खतं आहेत, जे सेंद्रिय खतं आपण म्हणू, रासायनिक खतं व्यतिरिक्त जे सेंद्रिय खतं किंवा जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी जे जे वापर आपण करू शकतो त्याचा वापर आपल्याला अद्रक म्हणजे लागवडीच्या आधी आपल्याला शेतामध्ये करावं लागेल. त्यानंतर रेजर किंवा बेड मेकरनं 4 ते 5 फुटावर ठिबकच्या नळ्याची आपली जशी सेटिंग आहे, काही शेतकरी 4 फुटावर लागवड करतात, काही शेतकरी 5 फुटावर ठिबक असते तर 5 फुटावर करतात. तर 2 बेडमधलं अंतर हे 4 किंवा 5 फूट या पद्धतीनं ठेवून
नळ्याच्या सेटिंगनुसार बेड पाडा, याचे बेड पाडायचे आणि बेडची रुंदी जी आहे साधारणतः ही 1.5 ते 2 फूट रुंद, वरचा जो हे आहे तुमचा वरचा भाग जो आहे तो 1.5 फुटाचा आणि उंचीसुद्धा 1.5 ते 2 फूट असावी, या पद्धतीनं आपल्याला बेड पाडायचे. पण बेड पाडण्यापूर्वी आपल्याला तिथे बेसल डोस म्हणजे सुरुवातीला बेडमध्ये मिक्स करण्यासाठी जो काही आपल्याला खताचा एक डोस द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये NPK हे मुख्य अन्नद्रव्य आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य आहेत, काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, संजीवक आहेत, जीवाणू आहेत, असं सगळं हे एक मोठा मसाला आपल्याला आधी बेड तयार करण्याच्या पूर्वीच त्या बेडमध्ये भरायचा आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काटकसर करायला जमणार नाही, कारण हे तिथून पुढे लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपण एकाच वेळेस तिथे जमिनीत टाकू. याचा खर्च आपल्याला प्रति एकर खर्च थोडासा जास्त वाटेल, पण हे भविष्यामध्ये त्याच्यानंतर यातलं प्रत्येक घटक लागणार आहे. त्यामुळं यातला कुठलाही घटक कमी न करता बेड तयार करण्यापूर्वी आपल्याला प्रति एकर काय काय द्यायचं आहे ते मी सांगतो. NPK साठी म्हणजे किंवा आपलं जे मुख्य अन्नद्रव्य त्यासाठी एक तर सिंगल सुपर फॉस्फेट टाका, एकरी 4 बॅग आणि 1 बॅग पोटॅश द्या. 10-26-26 जर घेतला आपण तर एकरी 2 ते 3 बॅग 10-26-26 जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्यासाठी सुपर फॉस्फेट 4 बॅग अधिक 1 बॅग पोटॅश किंवा 3 बॅग 10-26-26 हे घ्या. त्याच्यानंतरचे जे घटक आहेत सगळे, जसं मॅग्नेशियम सल्फेट आहे 10 किलो एकरी मॅग्नेशियम सल्फेट. त्यानंतर रायझर जी हे उत्कृष्ट सगळ्यात चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. आणि जमिनीच्या आत वाढणारे जे काही पिकं आहेत, जसं हळद आहे, अद्रक आहे, तुमचा बटाटा आहे, कांदा आहे, लसण आहे, या गाजर आहे, मुळा आहे, या सगळ्या पिकांसाठी ते अमृत आहे अक्षरशः. तर 10 किलो रायझरजी, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट ज्याच्यामधनं आपल्याला फेरस मिळणार आहे, या पिकाला झिंक आणि फेरस मोठ्या प्रमाणात लागतं, तर 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट आणि ट्रायको बूस्ट हे 2 किलो. हे ट्रायको बूस्ट हे जे आहे हे चांगल्या गुणवत्तेचं ट्रायकोडर्मा आहे, तर 2 किलो ट्रायको बूस्ट. हे सगळं जे आहे मॅग्नेशियम, त्यानंतर तुमचं रायझर, फेरस, झिंक, ट्रायको बूस्ट हे जर आपण काही शेणखतामध्ये मिक्स करून आधीच 15 दिवस आधीच जर शेणखतात मिक्स करून ठेवलं आणि मग बेड तयार करताना हे रासायनिक खतासोबत जर टाकलं तर याची उपयुक्तता जी आहे हे खूप चांगली वाढते. आपण डायरेक्ट ते रासायनिक खतासोबत टाकलं तरी चालेल, पण माझं असं एक अभ्यासाअंती माझं असं लक्षात आलं आहे की बुवा हे जे आहे मॅग्नेशियम, फेरस, झिंक, रायझर वगैरे हे जर आपण आधी थोड्याशा शेणखतामध्ये मिक्स करून ठेवलं आणि नंतर जर ते आपण रासायनिक खतासोबत जर टाकलं तर त्याचं कोटिंग तयार होतं शेणखता आणि स्लो रिलीज होत राहतं. ते जसं जसं पिकाला पाहिजे त्या पद्धतीनं मिळत राहतं. तर शक्यतोवर हे शेणखतामध्ये शक्य झालं तर मॅग्नेशियम 10 किलो, रायझर 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो आणि ट्रायकोबूस्ट 2 किलो हे शेणखतामध्ये मिक्स करून नंतर बेड तयार करताना हे टाकून द्या. जमिनीतली ज्या किडी आहेत त्याच्यासाठी आपण कार्टाफ हायड्रोक्लोराईड किंवा क्रिस्टा GR हे साधारणतः एकरी 4 ते 5 किलो हे आपल्या रासायनिक खतासोबत टाकायला हरकत नाही. क्रिस्टा GR किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड एकरी 4 किलो. तर हे झालं आपलं बेसल डोस. बेड तयार करण्यापूर्वी हे सगळं मटेरियल जे आहे हे बेडमध्ये टाकून मग त्याला बेड तयार करायचं. आता अद्रकाच्या जातींची निवड. तर बघा साधारणतः एक 3 जाती प्रचलित आहेत. त्यातली एक औरंगाबादी आहे. औरंगाबाद भागात आपलं कन्नड वगैरे या भागात जे लागते त्याला औरंगाबादी म्हणतात. माहीम एक दुसरी जात आहे आणि गोत्रा अशा 3 जाती प्रचलित असून या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. तर या 3 पैकी कुठल्याही जातीची आपण आपल्या अनुभवानुसार निवड करू शकता. पण याची निवड करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे बेण्याची निवड आणि बेणे प्रक्रिया. तर बेणे निवड आणि बेणे प्रक्रियामध्ये सड नसलेले उच्च प्रतीचे आपल्या पाहण्यातील प्लॉटमधील बेण्याची निवड करावी. सड नसावी, चांगल्या प्रतीचं असावं
आपल्या पाहण्यातला प्लॉट असावा, अशाच प्लॉटमधली आपण बेनं निवडावं आणि लागवडीसाठी साधारणतः 40 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचं व 3 ते 4 सेंटीमीटर लांबीचे कंद असले पाहिजे, जे कंद आपण निवडणार आहे बेण्याचे. त्यानंतर लागवडीपूर्वी न चुकता बेणे प्रक्रिया आपल्याला करायची आहे, कारण ही बेणे प्रक्रिया म्हणजे आपण जसं लहान मुलाला भविष्यात काही रोग होऊ नये त्यासाठी लस देतो, तसंच बियाण्याला बीज प्रक्रिया म्हणा किंवा बेण्याला बेणे प्रक्रिया म्हणा, ही भविष्यातील काही रोग रोखण्यासाठीचं किंवा कीड रोखण्यासाठीचा हा उपचार आहे. कमी खर्चात आणि योग्य वेळेवर हा उपचार आपण घेऊ शकतो, याला खर्च कमी लागतो. तर बेणे प्रक्रियेसाठी साधारणतः प्रति लिटर पाण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये रिहांश हे कीटकनाशक 2 मिली, त्यानंतर ट्रायकोबूस्ट म्हणजे ट्रायकोडर्मा चांगल्या गुणवत्तेचा 5 ग्रॅम, मायकोस्टार म्हणजे हे उच्च गुणवत्तेचं मायकोरायझा आहे, हे 1 ग्रॅम, त्यानंतर रायझर 5 मिली, रायझर हे सगळ्यात बेस्ट ह्युमिक ॲसिड आहे, हे 5 मिली. असं आपण 1 लिटरला एवढं प्रमाणात हे औषधं सगळे मिक्स करायचे आणि आपल्याला योग्य वाटेल तेवढं पाणी घेऊन मग त्या पाण्यामध्ये बेनं हे लागवडीपूर्वी 20 मिनटं जवळपास त्याला तिथं भिजू द्यायचं. म्हणजे बेनं ते त्यात भिजून नंतर मग त्या बेण्याची लागवड करायची. साधारणतः 20 मिनिट तरी ते बेनं भिजायला पाहिजे. आता बेणे निवड झाली, बेणे प्रक्रिया झाली, त्यानंतर लागवडीचा कालावधी, अद्रकाची लागवड कधी करायची, तर साधारणतः 15 मे पासून पुढे, तर साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर आपण याची लागवड केली, ज्यांच्याकडे पाण्याची चांगली व्यवस्था आहे असे शेतकरी ही लागवड करू शकतात 15 मेच्या पुढे. म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी भरपूर पाणी जर आपल्याकडे असेल तर आपण 15 मेच्या पुढे कधीही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर लागवड केली तर याची तुमचं उत्पादन जे आहे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर लागवड केली तर उत्पादनामध्ये चांगली भरीव वाढ होते, असं बहुतांश शेतकऱ्यांचा अनुभव आहे. फक्त बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. या काळात जे लागवडीच्या आधी बेण्याची सुप्तावस्था जी आहे ती संपलेली असावी. हे झालं आपलं लागवडीचा कालावधी. त्यानंतर लागवड पद्धत. अद्रकाची लागवड करताना लागवडीपूर्वी बेडवर मध्यभागी 16 mmच्या, आता इथं ठिबकवर बहुतांश शेतकरी हे अद्रकाची लागवड ठिबकवरच करतात आणि आम्ही ठिबकवरच लागवड आहे असं गृहीत धरूनच सगळं समोरचं नियोजन तिथं सांगितलं आहे. तर बेडच्या मध्यभागी सेंटरला 16 mmची लॅटरल, जिचा इनलाईन ड्रिपर ज्याच्यामध्ये असतात, साधारणतः 1 फुटावर इनलाईन ड्रिपर असावं आणि त्याचं जे आउटपुट आहे किंवा डिस्चार्ज ज्याला म्हणतो आपण 4 LPH 4 लिटर पर आवर असा डिस्चार्ज असलेलं 16 mmची लॅटरल आणि 2 इनलाईन ड्रिपरमध्ये 1 फूट अंतर असं बेडच्या मध्यभागी आपल्याला तिथं अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर नळ्या अंथरल्यानंतर म्हणजे तुमच्या ड्रिपच्या लॅटरल अंथरल्यानंतर नळीच्या दोन्ही बाजूला मध्ये आपण हे लॅटरल अंथरल्या तर त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे 2 ओळीमध्ये साधारणतः 10 इंच अंतर असावं. असं अंतर ठेवून 2 ओळीमध्ये 10 इंच त्याच्यामध्ये तुमची लॅटरल येईल आणि 2 तुमच्या कंदामध्ये हे साधारणतः 6 इंच अंतर, म्हणजे 10 इंच म्हणजे 1 वीजभर अंतर 2 ओळींमध्ये आणि 2 कंदांमध्ये 1 टीसभर अंतर असं ठेवून मग आपण तिथं लागवड करायची आहे. तर ही झाली लागवडीची पद्धत. आता अद्रकामध्ये तणनाशकांचा वापर किंवा तण नियंत्रण कसं करायचं, तर तणनाशकाचा वापर करताना आपण लागवड झाल्याबरोबर 48 तासाच्या आत म्हणजे 2च दिवसात जर करू शकत असाल तर 48 तासाच्या आत 500 ग्रॅम अट्राझिन हे एक तणनाशक आहे, उगवणपूर्व तणनाशक आहे. जमिनीतलं जे द्विदल म्हणजे रुंद पानाचे जे तण आहेत त्याला बी उगून आल्याबरोबर ते त्याला कंट्रोल करतं. तर द्विदल तणांचा रोखण्यासाठी आपल्याला लागवड झाल्याबरोबर 48 तासाच्या आत अट्राझिन 0.5 किलो प्रति एकर या तणनाशकाची फवारणी आपण तिथं करू शकतो. दुसरं
उगवण साधारणतः आपण अद्रकाची लागवड केल्यानंतर 20-22 दिवसाला उगवण सुरू होते. तर उगवण होण्यापूर्वी जे काही तणं निघतील, समजा 18 झिन्न काही प्रमाणात कंट्रोल होऊन जातील, द्विदल काही एकदल म्हणजे गवतवर्गीय तणं निघतील, किंवा काही द्विदल जिथं नाही पोचलं 18 झिन किंवा शक्य नाही झालं तिथं, किंवा त्यांना जे कंट्रोल होत नाही ते निघतील. तर अद्रकाची उगवण होण्यापूर्वी म्हणजे 20 दिवसापूर्वी साधारणतः 15, 16, 17 दिवसाला तुम्ही याच्यामध्ये ग्लायफोसेट ग्रेटा 10 मिली प्रति लिटर, ग्रेटा 10 मिली प्रति लिटर म्हणजे 10 लिटरच्या पाण्याला साधारणतः 10 किंवा 15 लिटरचा जो पेट्रोल पंप आपला साधा पंप आहे, बॅटरीवरचा पंप आहे, त्याला 100 मिली हे आपलं ग्लायफोसेट ग्रेटा हे आपण जर फवारलं तर हे अनिवडक तणनाशक आहे. म्हणजे उगून आलेलं जे तण आहे त्या सगळ्या तणाला ते कंट्रोल करेल. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रकाची उगवण झालेली नसावी. अद्रकाची उगवण होण्यापूर्वी आपण ते फवारू शकतो. चुकू नये. अद्रकाची जर उगवण झाली असेल तर ते अद्रकाला सुद्धा इजा करेल. पण अद्रकाची उगवण झालेली नाही, जमिनीच्या बाहेर ते आलं नाही, तर लागवडीनंतर 15, 16, 17 दिवसाच्या दरम्यान आपण ग्लायफोसेट जर फवारलं, ग्रेटा जर फवारलं तर उगून आलेलं तण हे नियंत्रित होईल. असं आणि अजून तिसरं एक तणनाशक आपण तिथे गवतवर्गीय तण जे आहेत म्हणजे हराळ आहे किंवा इतर जे एकदल तण आहेत, गवतवर्गीय तण ज्याला आपण म्हणतो, तर अशा तणांच्या नियंत्रणासाठी तुम्ही अद्रकामध्ये कधीही तुमचं टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर याची फवारणी आपण करू शकतो, साधारणतः 400 मिली प्रति एकर. पण या तणनाशकामुळं टर्गा सुपर किंवा व्हीप सुपरमुळे रुंद पानाचे तण कंट्रोल होणार नाही, फक्त गवतवर्गीय तणच तिथे नियंत्रित होतील. तर हे तुम्ही गवतवर्गीय तण जर जास्त असतील तर मग हे तणनाशकसुद्धा तुम्ही नंतर त्या अद्रकाच्या शेतामध्ये फवारू शकता. हे झालं तण नियंत्रणाबद्दल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मातीची भर लावणे. आता उगवणीनंतर साधारणतः 30, 60 आणि 90 दिवसाला साधारणतः म्हणजे तिथे 5-7 दिवस 10 दिवस कमी जास्त होऊ शकतात, कंदाला मातीची भर द्या. या मातीची भर दिल्यामुळं तिथे वाढ होण्यास आपल्याला चांगली मदत होईल. फुटवे माती खाली दबणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मातीची भर का द्यायची? अद्रकाची वाढ जी आहे ती वरती होते, त्यामुळं त्याच्यावरती माती जर आपण दाबू शकलो नाही, माती जर लावू शकलो नाही तर ते जमिनीवर उघडं होईल. त्यामुळं मातीची भर आपल्याला साधारणतः एका महिन्याला लागवडीनंतर 30 दिवसाला, 60 दिवसाला, 90 दिवसाला असं 3 वेळेस आपण भर देऊ शकतो. तर अशी भर द्या. फक्त भर देताना बारीक फुटवे जेव्हा जास्त माती पडणार नाही याची काळजी घ्यायची. तर अशी मातीची भर देणं हे आपल्याला आवश्यक आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांनी मातीची भर द्यावी. त्यानंतर आता संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन. अद्रकाला मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की हे एक खादाड पीक आहे. याला आपण जेवढं खाऊ घालू, जेवढं चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल तेवढं उत्पादन आपल्याला चांगलं येईल. आणि त्यामुळं अन्नद्रव्य फक्त जास्त देणं याला महत्त्व नाही, तर ते संतुलितसुद्धा पाहिजे. त्याच्या अवस्था कोणत्या आहेत त्या अवस्थेनुसार पाहिजे. त्याला गरज कोणती आहे? फक्त NPK देऊन द्यायचाला भडीमार करून चालेल का? नाही. कारण 16 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत. त्यातले आपण मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याची गरज आहे त्याला त्याच्यासोबतच काही संजीवकसुद्धा आपल्याला त्याला द्यावं लागतील. त्यासोबत काही बॅक्टेरिया द्यावे लागतील, जीवाणू द्यावे लागतील. तर असं सगळं व्यवस्थापन आम्ही एक फार सुटसुटीत आणि व्यवस्थित एक शेड्यूल बनवलं आहे की जे बेसल डोस हा फक्त बल्क फर्टिलायझरचा जमिनीतून द्यायचा आणि त्याच्यानंतर हे सगळे जे त्याला अन्नद्रव्य आहेत, संजीवकं आहेत, जीवाणू आहेत किंवा काही बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, हे सगळं ठिबकद्वारे द्यायचं. म्हणजे आपल्याला त्याची क्वांटिटी कमी लागेल, वेळेवर आपल्याला देता येईल आणि त्याचा फायदा चांगला होईल. तर त्यासाठी आम्ही एक वेळापत्रक तयार केलं, एक शेड्यूल तयार केलं आहे. शेतकऱ्यांना इझी समजावं म्हणजे लवकर आणि चांगलं लक्षात येईल या पद्धतीनं एक शेड्यूल बनवलं आहे. तर जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर ज्याला आपण म्हणू, विद्राव्य खतं, हा कोणता ग्रेड कधी द्यायचा याला फार महत्त्व आहे. विद्राव्य खतांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना फक्त विद्राव्य खतं द्यायचं एवढं माहीत असतं. कुठलं तरी एक पोतं आणतात आणि ते देत राहतात. असं करू नका. चुकीचा ग्रेड चुकीच्या अवस्थेत जर गेला तर फायद्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकतं.
त्यामुळं योग्य ग्रेड म्हणजे योग्य अन्नद्रव्य तिथं योग्य अवस्थेत जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आम्ही जे शेड्यूल बनवलं आहे किंवा एक वेळापत्रक बनवलं आहे, तर लागवडीपासून 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान परिस 19-19-19 परिस 19-19-19 हे एका महिन्यामध्ये 25 किलो दिल्या गेलं पाहिजे. एका महिन्याभरात किती द्यायचं आहे? 25 किलो. म्हणजे 5 किलो प्रति 200 लिटर. 200 लिटर पाण्यात 5 किलो विरघळायचं आणि आठवड्यातून एक वेळा द्या. आठवड्यातून एकदा द्या फक्त, चालेल. त्यानंतर लागवडीपासून तिसरा महिना म्हणजे 60 ते 90 दिवसाच्या मध्ये परिस 12-61-0 25 किलो प्रति एकर. एका एकराला 25 किलो. 5 किलो प्रति 200 लिटर पाण्यात आठवड्यातून एकदा म्हणजे महिन्यातून 5 वेळा. त्यानंतर लागवडीपासून 90 ते 120 दिवस म्हणजे चौथ्या महिन्यात परिस 13-40-13. आता बघा हे ग्रेड का बदलले? 19-19-19 सुरुवातीला सांगितलं मी. याच्यामध्ये पूर्ण बॅलन्स न्यूट्रिएंट आहे. NPK तिन्ही सारख्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या वाढीला जास्त महत्त्वाचं आहे. नंतर तिसऱ्या महिन्यात 12-61-0 सांगितलं. याच्यात फॉस्फरस खूप जास्त आहे, 61%. ते तुम्हाला फुटवे काढण्याचा, मुळांचा विकास होण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यानंतर परिस 13-40-13 सांगितलं आहे. तर याच्यात NPK तीनही घटक आहे. नत्र आणि पालाश कमी आहे पण स्फुरद जास्त आहे. या स्टेजमध्ये सुद्धा त्याला फुटवे काढणे, मुळं सशक्त करणे, या सगळ्या गोष्टींचा गरज असते आणि या ग्रेडमधून ती पूर्तता होते. तर ह्यात चौथ्या महिन्याला म्हणजे 90 ते 120 दिवसाच्या मध्ये परिस 13-40-13 25 किलो एका महिन्यात. 30 दिवसात 25 किलो म्हणजे एका महिन्यात 25 किलो. 5 किलो 5 वेळेस, दर आठवड्याला 5 किलो या पद्धतीने द्या. त्यानंतर 5वा महिना म्हणजे 120 ते 150 दिवसामध्ये परिस 0-52-34 0-52-34 परिस 0-52-34 परिस 0-52-34 25 किलो महिन्याभरात. आठवड्याला 5 किलो म्हणजे 30 दिवसात म्हणजे 5 आठवडे जर झाले तर 25 किलो. त्यानंतर लागवडीपासून 180 ते 210 दिवस म्हणजे 5व्या महिन्यात परिस 13-0-45 एका महिन्यात 25 किलो म्हणजे दर आठवड्याला 5 किलो. 5 वेळेस म्हणजे 25 किलो. त्यानंतर 6वा महिना लागवडीपासून 170 ते 210 दिवसात बिग बी हे एक बूस्टर कंपनीचं एक उत्कृष्ट तुमचं विद्राव्य खत आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे. आणि या स्टेजमध्ये हे अत्यंत फायद्याचं आहे. साधारणतः आपल्याला 170 ते 210 दिवस किंवा प्लॉट काढण्याच्या 40 दिवस अगोदर 10 दिवस कंटिन्यू तुम्ही पुढेही याला देत राहिले 210 दिवसाच्या पुढे जरी तरी आपल्याला इथे याचा फायदा होईल. 170 ते 210 दिवसामध्ये बिग बी 5 किलो आणि हे मग पुढे काढणीपर्यंत सुद्धा तुम्ही 10 दिवस आधीपर्यंत जरी दिलं तरी हरकत नाही. याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक आहे. तर या पद्धतीनं मी तुम्हाला जे सांगितलं आहे हे NPK विद्राव्य खताचं नियोजन सांगितलं आहे महिन्याच्या महिन्याला. आणि जवळपास हे सगळे जे विद्राव्य खतं आहे एका महिन्याला 25 किलो म्हणजे आठवड्याला 5 किलो या पद्धतीने सांगितलं आहे. पण याच्यामध्ये आपल्याला इतरसुद्धा म्हणजे फक्त NPK देऊन आपल्याला भागणार नाही, तर आपल्याला जे महत्त्वाचे दुय्यम अन्नद्रव्य ते द्यावे लागतील. सूक्ष्म अन्नद्रव्य महत्त्वाचे, संजीवक आहेत, काही कीटकनाशकाचं काम पडलं ते द्यावं लागेल. तर याचं नियोजन कसं करायचं? तर मग मी तुम्हाला यात सुद्धा 2 प्रकार सांगतो की दर महिन्याला काय द्यायचं, महिन्यात एकदाच द्यायचं ते, आणि दुसरा सांगतो ते 2 महिन्यातून तरी किमान एकदा द्यायचं. असं म्हणजे तुम्हाला जशी सवड असेल तसं तुम्ही ते देऊ शकता. तर महिन्यातून एकदा काय द्यायचं असे आपण 3 गट तयार केले आहेत. फक्त ते गट बदलायचे नाही, म्हणजे याच्यातलं या गटातलं त्या गटात असं होऊ देऊ नका. तर सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवक व जीवाणू खतांचा वापर करताना पहिला गट आहे मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, त्याच्यासोबत सल्फा बूस्ट म्हणजे हे सल्फर WDG चांगल्या गुणवत्तेचं आहे, 1 किलो सल्फा बूस्ट आणि रायझर 2 लिटर. हा पहिला गट आहे. हे तुम्ही पाण्यात मिक्स करताना सोबतच टाकलं तरी चालेल. याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही, याच्यात कॅल्शियम नायट्रेट टाकायचं नाही किंवा दुसरं काही टाकायचं नाही. महिन्यातून
एकदा हे दिल्या गेलं पाहिजे. हा एक गट दिल्याच गेला पाहिजे. फारसा खर्च याचा होत नाही, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा एक गट आहे, त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बूस्ट बोर म्हणजे बोरॉन बूस्ट बोर 500 ग्रॅम. याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं, याची जोडी चांगली जुळते, म्हणून हा एक गट घेतला आहे. पण याला या पहिला गट जो दिला त्याच्यासोबतच न देता दुसऱ्या दिवशी द्यायचं. कुठलाही एक दिवस निवडा तुम्ही, कोणत्याही दिवशी. कारण मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे जर एक सोबत जर गेलं तर त्याचं प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार होते, न्यूट्रल होऊन जातं ते दोन्ही पण. त्यामुळं हे आपण गट तयार केले आहेत. तर कॅल्शियम नायट्रेट दुसऱ्या गटामध्ये कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आहे, बूस्ट बोर 500 ग्रॅम आहे. तिसरा गट आहे, हे महिन्यातून एकदा द्यायचंच, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन. तिसरा गट आहे फेरस EDTA आणि झिंक EDTA. झिंक, चिलेटेड झिंक आणि चिलेटेड फेरस अर्धा किलो, प्रत्येकी अर्धा किलो. कारण या पिकाला झिंक आणि फेरसची जास्त प्रमाणात गरज असते. त्यामुळे झिंक आणि फेरससुद्धा द्या, हे वेगळं द्या, कॅल्शियम बोरॉन वेगळं द्या आणि मॅग्नेशियम सल्फर आणि रायझर हे वेगळं द्या. पण हे तीनही म्हणजे हे सगळे घटक मी जे तुम्हाला सांगितले महिन्यातून एकदा तरी हे एका एकरासाठी प्रमाण सांगितलं हे आपण देणं गरजेचं आहे. याचा खूप आपल्याला फायदा, मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यानंतर 2 महिन्यात एकदा दिल्या गेलं पाहिजे असे 2 गट आपण तयार केले. किमान 2 महिन्यातून एकदा हे द्यायचं. तर त्यातला गट जो आहे, गट क्रमांक 4 आपण त्याला नाव देऊ परिस्पर्श. परिस्पर्श हे महाराष्ट्र ग्रेड 2 मल्टी मायक्रोन्यूट्रियंट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 6 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. असं म्हणजे या झिंक आलं, फेरस आलं, बोरॉन आलं, मॉलिब्डेनम आलं, तुमचं क्लोरीन आलं, असे हे सगळे 6 अन्नद्रव्य आहेत. आणि दुसरा गट आहे पी बूस्ट आणि के लिफ्ट आणि ट्रायको बूस्ट. पी बूस्ट हे PSB आहे, चांगल्या गुणवत्तेच PSB. के बूस्ट, के लिफ्ट म्हणजे KMB. पी बूस्टमुळं तुमचा जमिनीतला जे फॉस्फरस आहे ते मिळायला पिकाला मदत होईल. के लिफ्टमुळं जो पोटॅश आहे त्याला उचलण्याला मदत होईल. आणि ट्रायको बूस्ट जे आहे हे ट्रायकोडर्मा आहे उत्कृष्ट गुणवत्तेचं. याच्यामुळं जी जमिनीतली बुरशी आहे याला कंट्रोल करण्यासाठी मदत होईल. तर हे तीनही साधारणतः 1-1 किलो हे 2 महिन्यातून एकदा तरी आपल्याला जमिनीत गेले पाहिजे. तर या पद्धतीनं आपण जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, त्यात मी तुम्हाला सांगितलं विद्राव्य खतं कसे द्यायचे महिन्याच्या महिन्याला. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य. आणि त्यानंतर तिसरा गट सांगितलं म्हणजे ते महिन्यातून एकदा तरी द्यायचं. आणि तिसरं म्हणजे तुमचं जीवाणू कीटकनाशक हे 2 महिन्यातून किमान एकदा. तर या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं, बघा हा थोडासा बेसिक म्हणजे सुरुवातीला आपल्याला खर्च जास्त वाटू शकतो, पण या पद्धतीनं जर केलं तर संतुलित व्यवस्थापन होईल. सगळे घटक पाहिजे त्या प्रमाणात त्या पिकाला मिळतील आणि इथं भरघोस उत्पादनाची नक्कीच हमी आपल्याला मिळते. याच्यात काही सुटलं नाही, काही फार जास्तही प्रमाणात दिलं नाही, काही एकदम कमी पण दिलं नाही. पाहिजे ते सगळे घटक त्या पिकाला तिथं मिळाले आणि त्या प्रमाणात त्या वेळेत जर मिळाले तर इथं नक्कीच आपल्याला उत्पादन, विक्रमी उत्पादन आपण इथे अद्रक या पिकामध्ये घेऊ शकतो. आता त्यानंतर सूत्रकृमींचं नियंत्रण. सूत्रकृमी हे बऱ्याच शेतांमध्ये, बऱ्याच जमिनीमध्ये हे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास देणं या सूत्रकृमींचा सुरू झाला आहे. तर याच्यासाठी काही गोष्टी मी महत्त्वाच्या सांगतो. ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळतो त्या ठिकाणी बेडवर दर 10 फुटावर झेंडूची लागवड करा. कारण हे झेंडू जे आहेत या झेंडूच्या मुळांद्वारे काही ऑक्झिन्स किंवा त्या सूत्रकृमींसाठी जे टॉक्झिन्स म्हणू आपण त्याला किंवा त्याच्यासाठी विष असं त्या मुळांद्वारे सोडल्या जातं आणि त्याच्यामुळं त्या निमॅटोड्स सूत्रकृमींचं नियंत्रण होतं. तसंच व्हॅल्यूम प्राईम हे एक सूत्रकृमीनाशक आहे. या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी व्हॅल्यूम प्राईम 500 मिली प्रति एकर निमॅटोड्स कंट्रोल करण्यासाठी नेमॅटिसाईड आहे ते. व्हॅल्यूम प्राईड हे मला वाटतं बायर कंपनीचं एक निमॅटिसाईड आहे. प्रति एकर 500 मिली याचं आपण तिथे ड्रेंचिंग करू शकतो, सोडू शकतो. किंवा नीवीड 1 किलो
प्रति एकरचा ड्रीपद्वारे आपण वापर करू शकतो. किंवा जैविक नियंत्रणामध्ये मग आपण जैविकमध्ये जर जायचं असेल, हे जर केमिकल्स वापरायचे नसतील तर बॅसिलोमायसिन आणि ट्रायकोडर्मा हार्जेनियम दर अमावस्येला एकरी 2 लिटर किंवा 2 किलो आपल्याला हे वापरायचं आहे. तर हे झालं सूत्रकृमींचं म्हणजे निमॅटोड्सचं नियंत्रण. आणि त्याच्यानंतर कीड व रोग व्यवस्थापन. अद्रकामध्ये तसं जर पाहिलं तर एक आळी म्हणजे लष्करी आळी आपण ज्याला म्हणू, स्पोडोप्टेरा ज्याला म्हणू, तर ही आळी ही किडीमध्ये ही एक मुख्य कीड आहे. आणि रोगामध्ये जर आपण पाहिलं तर सड ज्याला आपण कंदकूज म्हणतो, ही सड आणि पानावरील करपा किंवा पानावरील ठिपके हे महत्त्वाचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले जी आळी आहे, आळीच्या नियंत्रणासाठी जे तुमचं क्लोरोफिलवरचं पानावरचं खाते, तर त्या आळीच्या नियंत्रणासाठी प्रुडोनिया आणि स्पोडोप्टेरा अशा 2 प्रकारच्या आळ्या आहेत. तर सरेंडर 30 मिली प्रतिपंप किंवा इमान 10 ग्रॅम प्रतिपंप हे आळीनाशक आपण तिथं फवारू शकतो. याच्यासोबत बेस स्टिकर जे आहे, जे नॉन आयोनिक स्टिकर ज्याला म्हणतो आपण, औषध चिटकवणे, औषध पसरवणे आणि औषध शोषून घेणे याचं काम करतं. हे मात्र अवश्य वापरायचं. आता पानावरील करपाच्या नियंत्रणासाठी आलटून पालटून, इथं करपा हा बुरशीजन्य रोग आहे तर त्याला बुरशीनाशक फवारायचं, पण एकच बुरशीनाशक सारखं न फवारता आलटून पालटून फवारा. तर मी काही बुरशीनाशकाचे नावं सांगतो, ते आलटून पालटून जर तुम्ही फवारलेत म्हणजे सुखई आहे, हेक्झॅकोनाझॉल सुखई ब्रँड नावानं 30 मिली, किंवा पिक्सल याला थायफोनेट मिथाईल पिक्सल जे आहे हे 15 ग्रॅम, आणि व्हीम सुपर हे 30 ग्रॅम या बुरशीनाशकाचा गरजेनुसार आलटून पलटून वापर करावा. याच्यासोबत सुद्धा आपल्याला बेस स्टिकर निश्चित वापरायचं. त्यानंतर सड. आता ही सड का होते, सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा मोठी अडचण आहे. तर सड ही आपल्याला पाण्याचा निचरा न झाल्यास ही नक्की होते. त्यामुळं आता सड कशी शेंड्यापासून झाड वाळत जाते व बुंध्याचा भाग सडल्यामुळं तो सहज उपटला जाऊ शकतो. आपल्या सर्वांना जर आपण अद्रक उत्पादक शेतकरी असाल तर सड माहीत आहे. त्यामुळं पाणी साचणार नाही याची सगळ्यात पहिली काळजी घेणे. पाणी जर साचलं नाही तर सड लागणार नाही, आणि जर लागला तर त्यासाठी मग आपल्याला एक तुम्हाला ड्रेंचिंग म्हणजे ड्रिपद्वारे सोडण्यासाठी एक बुरशीनाशक सांगतो, कॅब्रिओटॉप 800 ग्रॅम प्रति एकर, आणि याच्यासोबत एक कीटकनाशकसुद्धा घ्या, पांडा सुपर 1 लिटर प्रति एकर. म्हणजे पूर्ण एकरामध्ये जर तुम्हाला सोडायचं असेल तर 800 ग्रॅम कॅब्रिओटॉप आणि 1 लिटर पांडा सुपर. पण याच्यापूर्वी या आधी असं करा की जिथे सड लागली आहे अशा ठिकाणी त्या सड लागलेल्या ठिकाणं आणि त्याच्या बाजूला 2-2, 3-3 फुटापर्यंत स्पॉट ड्रेंचिंग करून घ्या आधी. तेवढ्या याच्यातच पंपात भरा, म्हणजे साधारणतः 80 ग्रॅम कॅब्रिओटॉप आणि 100 मिली पांडा सुपर एका पंपात 15 लिटरचे घ्यायचं, आणि त्याचं नोझल काढून जिथं सड लागली त्याच्या बाजूला थोडंसं ते चांगलं ड्रेंचिंग करा. ज्या सड लागलेल्या कंदाच्या बाजूला 2-2 फूट 2.5 फुटापर्यंत सुद्धा ड्रेंचिंग करा, आणि त्याच्यानंतर पूर्ण शेतात करा. एका एकरासाठी 800 ग्रॅम कॅब्रिओटॉप आणि 1 लिटर पांडा सुपर या पद्धतीनं आपण ड्रेंचिंग करा. तर या पद्धतीनं आपण कीड व रोग नियंत्रण करू शकतो. तर मंडळी, हे झालं अद्रकाचं संपूर्ण व्यवस्थापन.